प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये रोज काही ना काहीतरी नवीन गोष्टी घडतच असतात. कधी गोष्टी चांगल्या घडतात तर कधी गोष्टी वाईट घडतात. गोष्टी कधी आपल्या मनाच्या बाजूने असतात तर कधी आपल्या मनाच्या विरुद्ध दिशेने. पण या सगळ्या गोष्टी असताना प्रत्येकाची लाईफ ही चालतच असते. पण काही सिच्युएशन्स, काही प्रॉब्लेम्स असे येतात की जिथं आपल्याला वाटायला लागतं की आपण सगळं काही गमावून बसलेलं आहे. सगळ्या गोष्टीचा एंड झालेला असं आपल्याला वाटायला लागतं. त्या गोष्टीतून बाहेर पडण्याची ताकद आपल्याला मिळत नाही. खरं तर आपल्याला त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज केला तर त्यातून आपण नक्कीच बाहेर पडू शकतो. कारण ज्या गोष्टी आपल्याला एंड अशा वाटत असतात त्या कोणत्या तरी नवीन गोष्टीची सुरुवात असते. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू एपिसोड. सो बघूया आज खरंच आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स आपल्याला उद्ध्वस्त करायला येतात की आपल्यामधून नवीन काहीतरी सामर्थ्य निर्माण करायला येतात. सर, ही स्टोरी आहे जंगलामध्ये असलेल्या एका कोल्ह्याची. एक जंगल असतं, जंगलामधून एक नदी जात असते आणि त्या जंगलामध्ये एक कोल्हा राहत असतो. त्याने स्वतःचं खूप छान असं घर बनवलेलं असतं आणि त्या घरामध्ये त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुख सुविधाच्या सोयी तो स्वतः करून ठेवलेला असतो. रोज स्वतःसाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तो मेहनतीने कष्टाने आणत असतो आणि त्या गोष्टींचा पुरेपूर आनंद तो घेत असतो. हे सगळं काही त्याची लाईफ मस्त व्यवस्थित चाललेली असताना एक दिवस रात्री त्या जंगलामध्ये वादळ येतं. भरपूर पाऊस पडायला लागतो, विजा चमकायला लागतात. त्याला वाटतं की नॉर्मल पाऊस आहे, 2 दिवसांनी जाईल. पण वादळ पाऊस काही थांबायला तयार नाही. पावसाचा जोर रोज वाढतच असतो. वादळ जास्त आणखीन वाढायला लागतं. जंगलातली आजूबाजूची सगळी झाडं तुटून पडतात. सगळं काही उद्ध्वस्त झाल्यासारखं त्याला वाटायला लागतं आणि त्या जंगलामध्ये जी नदी जास्त असते त्या नदीला या पावसामुळे पूर येतो आणि त्या नदीचा पूर हळूहळू वाढतच जातो. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी तो उद्ध्वस्त करत जातो आणि याला त्या कोल्ह्याचं घर काही अपवाद नसतं. आणि हे जे काय पाणी आहे, ही जी नदी आहे ती हळूहळू त्याचा आकार वाढवतच जाते. कोल्ह्याच्या घरामध्ये पाणी शिरतं, सगळं काही त्या पाण्यामध्ये वाहून जात असतं आणि तो कोल्हा आजूबाजू असलेल्या गोष्टी सावरायचा प्रयत्न करत असतो. जेवढ्या गोष्टी वाचवता येतील तेवढ्या तो वाचवण्याचा प्रयत्न करत असतो, पण सगळे प्रयत्न निरर्थक. पावसाचा जोर इतका असतो, वादळ इतक्या जोरात असतं की त्याच्या घरामध्ये साठवलेली एकही गोष्ट त्याच्या सोबत राहत नाही. सगळं त्या पाण्याबरोबर वाहून जातं. हे सगळं तो कोल्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघत असतो. जे घर त्यानं स्वतःच्या मेहनतीने उभं केलेलं असतं, ज्या सुख सुविधा त्यानं स्वतःच्या कष्टानं दिवस रात्र एक करून मेहनतीने बनवलेल्या असतात, मिळवलेल्या असतात, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या नजरेसमोर त्या नदीमधून वाहून जातात. मग कोल्हा हताश होतो, निराश होतो. त्याला काय करावं काहीच कळत नाही. पण या निराश सिच्युएशन मधून स्वतःला वाचवावं म्हणून त्या सगळ्या गोष्टी तो सोडून त्या पुरापासून स्वतःचा बचाव करून घेतो. पण जेव्हा 2 दिवसांनी पूर ओसरतं, पाऊस थांबतं, वादळ थांबतं, तेव्हा तो आपल्या स्वतःच्या घराच्या जवळ येऊन उभारतो आणि बघतो तिथं काहीच शिल्लक राहिलेलं नसतं. सगळं त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं असतं. त्याला असं वाटायला लागतं एवढ्या मेहनतीने मी सगळं काही कमावलेलं होतं आणि एका रात्रीच्या वादळाने पावसाने हे सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. माझ्याकडे आता काहीच शिल्लक नाही. माझं आयुष्य इथंच संपलेलं आहे. मी काहीच करू शकत नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे. एवढ्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये भरायला लागतात. मग हताश निराश झालेला तो कोल्हा जंगलामध्ये इकडे तिकडे फिरत असतो आणि एके दिवशी त्या नदीच्या काठी जाऊन तो शांतपणे जाऊन बसलेला असतो. त्या नदीमध्ये एक कासव असतो. तो कासव त्या कोल्ह्याजवळ येतो आणि म्हणतो, काय झालं मित्रा, असं काय एकदम निराश बसलेस? मग तो कोल्हा त्या कासवाला घडलेला सगळा प्रसंग सांगतो आणि शेवटी म्हणतो, इथं मी थकलेला आहे. माझ्या आयुष्यातून सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे. तो कासव हळू हसतो आणि म्हणतो, तू काहीच गमावलेलं नाहीस. त्या पुरानं, त्या वादळानं, त्या पावसानं तुझं घर घेतलं, पण ते उभं करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडून घेतलेलं नाही. त्या घरातल्या सगळ्या सुखसुविधा त्या पाण्यात वाहून गेल्या, पण त्या नव्यानं कमवण्याची, कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तुझी जी क्षमता आहे तो घेऊ शकला नाही. तुझं घर सगळं उद्ध्वस्त झालं, पण ते बनवण्याचं जे स्किल तुझ्याकडे आहे तो ते घेऊन जाऊ शकला नाही. जेवढ्या गोष्टी हातातून गेलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जे सामर्थ्य, जी ताकद, जे स्किल तुझ्याकडे आहे त्या गोष्टीवरती लक्ष दे. तू सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने उभं करू शकतोस. त्या दिवशी त्या कोल्ह्याला झोपच लागत नाही. त्या कासवाचे शब्द, तो जो काही बोललेला असतो ते सगळं काही त्याच्या डोक्यामध्ये रात्रभर फिरायला लागतं की खरंच काही सगळं संपलंय का?
मी काही घेऊन आलेलो होतो का? काहीच नाही. हे सगळं काही मी घडवलं होतं माझ्या स्वतःच्या ताकदीवर. मग मी स्वतःला का बरं विसरतोय? मग दुसऱ्या दिवसापासून पुन्हा परत कामाला लागतो की जे काही उद्ध्वस्त झालेलं होतं मी पुन्हा नव्यानं उभं करणार, तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच स्ट्रॉंगपणे. मग खूप जंगलामध्ये उंच टेकडीवरती एक छानशी जागा तो निवडतो. त्या ठिकाणी नवीन आपलं घर तयार करण्यासाठी पुन्हा तो कामाला लागतो. रोज कष्ट करायला सुरुवात करतो. काही दिवस खूप मेहनतीचे असतात. शरीर थकलेलं वाटायला लागतं, पण मन थकलेलं नसतं, कारण मन इथे स्ट्रॉंग झालेलं असतं. कारण त्याला माहित आहे जे काही उद्ध्वस्त झाले ना त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी मी नवीन निर्माण करू शकतो. आणि तो रोज कामाला लागतो ना थोड्याच दिवसामध्ये आधीच्या पेक्षाही खूप छान सुंदर स्ट्रॉंग असं घर तो बनवतो. त्या घरामध्ये सगळ्या सुखसुविधा तो मिळवलेला असतो आणि शांतपणे बसून एका ठिकाणी विचार करत असतो. त्या दिवशी जर का मी हिंमत हारली असती, फक्त प्रॉब्लेम वरती फोकस केलं असतं, जे काही मी गमावलंय त्याच्यावरती जर का मी लक्ष दिलं असतं, तर इथपर्यंत मी परत कधीच उभा राहू शकलो नसतो. आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते प्रॉब्लेम्स आपल्यामध्ये असलेल्या कॅपॅसिटी, आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ते आपल्याला दाखवून देण्यासाठी येत असतात. आपण जे गमावले त्याच्यावरती आपण लक्ष देत बसलो की ती गोष्ट आपल्याला निराशच करणार, हताश करणार, आपल्याला हरल्यासारखं फील करून देणार. पण जे आपल्याजवळ शिल्लक आहे त्याच्यामधून काहीतरी नवीन करण्याचं सामर्थ्य तुमच्याकडे असतं. जे आहे त्या गोष्टीकडे तुम्ही जर का लक्ष दिलं तर ती गोष्ट नक्कीच तुम्हाला ताकद देऊ शकते. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला एंड नसतो. प्रत्येक गोष्टीला नवीन सुरुवात असते. जिथं आपल्याला वाटत असतं एखादी गोष्ट संपलेली आहे तिथं नवीन गोष्टीची सुरुवात होत असते. कारण आयुष्यामध्ये एंड हा कधीच नसतो. एंड इज द बिगिनिंग. अंत असती प्रारंभ. कोणत्याही गोष्टीची शेवट हे नवीन गोष्टीची सुरुवात असते, हे आपण लक्ष द्यायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये जेव्हा आपल्या उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटायला लागतं तिथं काही ना काहीतरी नवीन आपल्याला घडवायचं आहे. नवीन घडवण्याची संधी, ती कॅपॅसिटी आपल्यामध्ये आहे. म्हणूनच हे प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये आलेले आहेत हे आपण समजून घ्यायला पाहिजे. So this is all about the story. The end is the beginning. That is अंत असते प्रारंभ. जेव्हा तुम्हाला वाटत असेल आयुष्यामध्ये सगळं काही आपण गमावून बसलोय, तर तिथं काहीच आपण गमावलेलं नसतोय. हातातून गेलेल्या गोष्टीपेक्षा आपल्याकडे जे शिल्लक आहेत, आपल्याकडे जे इनबिल्ड गोष्टी आहेत त्याच्यावरती फोकस केलं तर आपण नवीन काहीतरी नक्कीच निर्माण करू शकतो. सो स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, तुमच्या एका मित्राला नक्कीच शेअर करा. सो आजच्या एपिसोड मध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये नेक्स्ट कॉन्टेंट सोबत.